पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नीट पेपर फुटी घोटाळ्यातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या पुण्यातील डेक्कन येथील क्लासेसच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केलेली आहे। तर पालिकेने 3 अनधिकृत गाळे तोडले याचा थेट आढावा घेतलाय। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी पाहूयात। नीट पेपर फुटीमध्ये अटकेत असलेला शिवराज मोटेगावकरांचं या पुण्यातील डेक्कन परिसरातील या इमारतीमध्ये क्लासेस होते आणि हे सगळे क्लासेस ज्या इमारतीमध्ये सुरू होते त्याबरोबर इमारतीच्या खाली जे आहे ते शिवराज मोटेगावकर यांनी अतिक्रमण केलेलं होतं। आपण बघू शकतो की या ठिकाणी मोटेगावकरांचे जे काही होर्डिंग सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि ही जी बाजू आहे या इमारतीची पार्किंगची बाजू आहे आणि या पार्किंगच्या बाजूमध्ये अशा पद्धतीनं अतिक्रमण करण्यात आलं होतं आणि महापालिकेनं काही वेळापूर्वीच या ठिकाणी हे जे अतिक्रमण आहे ते हटवलेलं आहे। जेसीबीच्या साह्यानं हे सगळं अतिक्रमण जे आहे 3 शॉपमध्ये सगळं अतिक्रमण झालेलं होतं। या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरती शिवराज मोटेगावकरचं जे आहे ते क्लासेस सुरू होते, RCCचे क्लासेस सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघतो की अशा पद्धतीने या इमारतीच्याच पार्किंगच्या खाली एकदम जे आहे ते शिवराज मोटेगावकरांनी अतिक्रमण केलं होतं। तब्बल 3 कोटीपेक्षा अधिकची जे कर आहे या सगळ्या इमारतीचं सुद्धा असल्याचं सांगितलं जात आहे आणि या सगळ्या कारवाईनंतर आता मात्र महापालिका ॲक्शन मूडवरती आलेले आहेत। कालच मनसेनं आंदोलन सुद्धा महापालिकेच्या समोर केलं होतं आणि आज दुपारच्या सुमारास हे सगळं अतिक्रमण जे आहे ते महापालिकेने जे आहे ते या ठिकाणी काढलेलं आहे। लोकशाहीसाठी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।